बीड नगरपालिकेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गणेश करंडे साहेब आणि ॲडव्होकेट स्वाती बाजीराव पवार हे आपल्या सोबत आहेत. आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की आपल्या प्रभाग क्रमांक 15 अ आणि ब या ठिकाणी नागरिकांच्या प्राथमिक समस्या काय आहेत आणि पुढील विकासात्मक विजन काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण ॲडव्होकेट गणेश नवनाथराव करंडे प्रभाग क्रमांक 15 ब चे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, सर्वसामान्य पद्धतीने आपण जर प्रचाराच्या दरम्यान आपण पाहिलं की नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत? आता नगर परिषद मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये जर थोडासा इतिहासात गेलो आपण तर इतिहासामध्ये नगर परिषदने अंडरग्राऊंड ज्या काही नाल्या तयार केलेल्या आहेत, ज्या नाल्या तयार होऊन आज 8 ते 10 वर्ष होत आलेत, ज्या नाल्यामध्ये आजपर्यंत एकही थेंब पाणी या त्या नाल्यामध्ये सोडण्यात आलेलं नाही. जर भविष्याचा विचार केला तर या नाल्या म्हणजे इथं मृत्यूचा सापळा तयार होणार आहे. ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये गाड्या त्या अंडरग्राऊंड नाल्यामध्ये जातात, तसं यांनी काय केलंय, त्या अंडरग्राऊंड नाल्याच्या नावाने पोगर रस्ते तयार केलेले आहेत, ज्याच्यामुळं फ्युचर मध्ये या रस्त्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे आणि भविष्यात परत हे डबल रस्ते परत नव्यानं बनवावं लागणार आहेत. म्हणजे ही कंप्लीट शासनानं दिलेल्या योजनेचा 100% गैरवापर इथल्या इतिहासातल्या ज्यांच्या ताब्यात नगर परिषद आहे त्यांनी केलेला हा सगळा कारभार आहे, भ्रष्ट कारभार आहे. आपण पाहतो की बीड शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात आणि त्यातून दुर्गंधी सुटलेली असते, जेणेकरून त्याचा परिणाम हा आरोग्यावर होत असतो. तर बरेचशा मेट्रो सिटीमध्ये टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. तसं बीडमध्ये असं काही होऊ शकतं का? बीडमध्ये बीडच्या नगर परिषदेच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला तर इतकं काम करणं बाकी आहे. म्हणजे इथं कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही, इथं आरोग्याची व्यवस्था नगर परिषदकडे स्वतःचा एकही दवाखाना नाही. दुसरा विषय सांगायचं म्हणजे जर आपण दुसऱ्या नगर परिषद सोबत बीडच्या नगर परिषदची तुलना केली तर इथं एकही शाळा नगर परिषदेची स्वतःच्या मालकीची नाही. म्हणजे इथं काम करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, फक्त इथं लोकांकडनं कर लुटला जातो आणि इथले भ्रष्ट अधिकारी, आतापर्यंतचे भ्रष्ट नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी हा सगळा पैसा लुबाडायचं काम केलंय. इथं एकाही समाजाचं व्यवस्थित त्यांनी नियोजन केलेलं नाही, समाजाचा विकास केलेला नाही आणि मूळ गोष्टीवरती आलो तर रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. फक्त सिमेंटचे रस्ते एकदम उत्कृष्ट पद्धतीने दाखवतायत, पण भविष्यामध्ये हेच रस्ते आरोग्याला धोकेदायक आहेत. एकही इथं व्यवस्थित उद्यान नाही, एकही इथं व्यवस्थित काकोनाना पार्क नाही. अशा जर सगळ्या परिस्थिती असतील तर विकास नावाचा प्रकार हा इथं कसल्याही प्रकारे नाही. जर आपल्याकडे पाणी 15 दिवसाला येत असेल व्यवस्थित पाणी असताना, तर फक्त पाण्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा सावळा गोंधळ आहे. आणि महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे नगर परिषदने जर सोलार प्रोजेक्ट जर 300-350 कोटीचा जर केला असेल तर आज मी तिला एमएससीबीने यांच्याकडे 5 कोटीची थकबाकी काढली आहे. मग हा नेमका काय सावळा गोंधळ आहे? जर समजा आपण सोलार प्लेट वरती जर सगळी स्वतःची लाईट बनवत असू, मग ते जर कार्यान्वित नसेल तर तो भ्रष्टाचार कोणी केला, हा महत्वाचा विषय आहे. बीड शहर रोज झाडल्या गेलं पाहिजे. त्या झाडण्याच्या नावाखाली जी काही गुत्तेदाराच्या नावाने इथली यंत्रणा पैसे उचलती, मागची 8 वर्ष झालं प्रशासक इथं एकाही प्रशासकाने व्यवस्थित काम केलेलं नाही, एकाही यापूर्वीच्या नगरसेवकानं व्यवस्थित काम केलेलं नाही आणि एकाही नगराध्यक्षाने इथं व्यवस्थित काम केलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी काम करण्यासाठी स्कोप शिल्लक आहे असं माझं मत आहे. येस, बरोबर करंडे साहेब. आपण पाहतोय की घरपट्टी, नळपट्टी, दिवा हे जे काही कर आहे नगरपालिकेचा दरवर्षी हा वसूल केला जातो, परंतु त्या कराच्या माध्यमातून जी सुविधा दिली पाहिजे की ती दिले जात नाही. आपण पाहतो की अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला दिसतोय. मग ते नळ योजनेच्या बाबतीत असू द्या किंवा तुम्ही म्हणतात त्या पद्धतीनं सोलारच्या बाबतीत असू द्या, असे अनेक घोटाळे या बीडमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच मुळे आपल्यासारखे सुशिक्षित तरुणांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला याची खूप अत्यंत गरज आहे. आणि आता आपण स्वातीताईकडे जाऊया, कारण जे नळाचा पाण्याचा प्रश्न आहे
आता आपल्या बीड शहराच्या बाजूला 2-3 धरणं आहेत, तरी सुद्धा काय म्हणतात ना ते की धरणशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीनं 15 दिवसाला 8 दिवसाला पाणी सोडलं जातंय. याच्यावर आपल्याला काय सांगता येईल? ही तर खूपच मोठी समस्या आहे, कारण पाणी हे आवश्यकच आहे. कारण कशासाठी पण पाण्याची अत्यंत आवश्यक गरज असते. पण पाणी जर 15 दिवसाला येत नसेल तर घरामध्ये कामं कशी करायची, आणि पाण्याविना तर काहीच होत नाही. त्यामुळं पाणी असताना पण पाणी वेळेवर येत नाही, म्हणजे 15 दिवसाला पाणी येतं. मग हे कसं भागवायचं, 15 दिवस पाणी कसं पुरवायचं, ही तर मोठी खूपच समस्या आहे. गावाकडे जायचं असलं तरी पाणी येणार आहे उद्या, तर ते जायचं आपण थांबवतो. अशा अनेक समस्या आहेत, कचऱ्याच्या आहेत, पाण्याच्या आहेत, रस्त्याच्या आहेत, लाईटच्या आहेत. बीड नगरपालिका ही फक्त कर वसूल करण्यावर भर देते, सुख सुविधा देण्यावर भर पडत नाही. परंतु आपल्या माध्यमातून त्या विकासात्मक अजेंड्यामध्ये आपण ते काम करणार आहेत. तर कशा पद्धतीनं विकास झाला पाहिजे, या जनतेच्या काय विकासात्मक दृष्टीच्या मागण्या आहेत, आपण काय सांगाल सर याच्याबद्दल? माझं असं म्हणणं आहे, जर याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि दररोज सकाळी 9 ते 8, 7 ते 10 पर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत जर याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर 15 दिवसाला यांना 8-8 आणि 6-6 घंटे पाणी सोडायची गरज पडणार नाही. म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थित, घन कचऱ्याचं व्यवस्थित नियोजन केलं, ज्याच्यातनं घन कचऱ्यातनं जर त्या कचऱ्यातनं टाकाऊपासून टिकाऊ काही वस्तू तयार केल्या, त्याचं प्लॅस्टिकचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं. आज खराब पाणी जे येतंय आपल्याकडं, म्हणजे आजच्या तारखेला जर तुम्ही पाण्याचा टीडीएस बघितला तर 355 टीडीएस हा या वॉटर मध्ये आहे. म्हणजे हे पिण्यालायक नसलेलं पाणी आहे. जितकं शुद्ध पाणी आपण या जनतेला पाजण्याचा प्रयत्न करू, तितके लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहतील, आणि आरोग्य व्यवस्थित राहिले तर इथली जनता व्यवस्थित राहील. शेवट जनता व्यवस्थित राहील यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे. शेवट ही नगर परिषद निवडणुका या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, तर जनतेला सुखी करण्यासाठी या सगळ्या निवडणुका आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. जर जनतेनं व्यवस्थित मतदान केलं, चांगल्या माणसाला निवडून दिलं, तर 100% इथल्या जनतेसाठी आमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तींना काम करता येईल. आता बीडमध्ये या इलेक्शनच्या बाबतीमध्ये एक विनोदाचा मुद्दा गाजतोय. आपल्याला माहिती आहे की राजुरीचं पार्सल असेल किंवा गेवराचं पार्सल असेल, हा एक मुद्दा खूप मोठा गाजतोय. याविषयी आपण काय सांगाल? या राजकारणामध्ये राजकारणी हे प्रचंड मोठे व्यक्ती आहेत, सिनियर मंडळी आहेत. हा जरी एक हास्याचा जरी भाग असला तरी ह्या व्यक्ती प्रचंड मोठ्या व्यक्ती आहेत. यांना अनुभवाचा आणि कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. यांच्या अनुभवाचा फायदा घेणं गरजेचा विषय आहे. कुठलं पार्सल कुठं पाठवण्यापेक्षा सुशिक्षित व्यक्तींना निवडून देऊन त्यांच्या अनुभवाचा आणि सुशिक्षित माणसाला व्यवस्थित अभ्यास करण्याचा आणि काम करण्याला या जनतेनं संधी दिली पाहिजे. येस, बरोबर आहे. ती तर जनता खास करून आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये 2 तारखेला सगळ्या गोष्टी कैद होणार आहेत आणि 3 तारखेला निकाल लागणार. जिंकायचे रण सारे काळ्यान भाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळी